एवढं सगळं असूनही अद्याप या प्रकरणामध्ये तपासात प्रगती नाहीये। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांच्याकडून। नितीन, 4 वर्ष पूर्ण झाली आहेत सीबीआय सारख्या तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलेला आहे, मात्र तरी सुद्धा यात प्रगती दिसून येत नाही। काय नेमकी कारण आहेत, काय सांगितलं जात आहे? हेमाली सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर सुरुवातीला हा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडे होता। पुणे ग्रामीण पोलिसांनी या हत्येतील छडा लावल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। काही आरोपींना अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आलं होतं। मात्र काही काळानंतर हा तपास सीबीआयकडे गेला आणि सीबीआयच्या तपासामध्ये सीबीआयचं आता असं म्हणणं आहे की पुणे ग्रामीण पोलिसांनी जो तपास केला होता, जे आरोपी अटक केले होते ते खरे आरोपी नाहीयेत किंवा तो तपास खरा तपास नाहीये, तो चुकीचा तपास आहे, दिशाभूल करणारा तपास आहे। आणि सीबीआयने त्याही पुढे जाऊन त्यावेळेस तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर होते, ज्यांनी हा तपास केला होता। त्यांना सीबीआयने संशयित ठरवलेलं आहे। त्यांची पॉलिग्राफ टेस्ट सीबीआयने घेतलेली आहे। त्याचबरोबर ग्रामीण पोलीस दलातील इतर अधिकारी आणि कर्मचारी आहे 8 ते 10, त्यांना देखील सीबीआयने संशयित ठरवले, त्यांची पॉलिग्राफ टेस्ट केलेली आहे। त्याचबरोबर जी मुख्य एफआयआर दाखल झालेली होती हत्येनंतर सतीश शेट्टींच्या भावाने दाखल केली होती, त्यात वीरेंद्र म्हैसकर IRBचे संचालक आहेत, त्याचबरोबर नितीन साबळे, हे साबळे भागीरथी उद्योग समूहाचे संचालक आहेत, त्यांना संशयित म्हटलं होतं, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते। त्यांनाही सीबीआयने संशयित केलेलं आहे, त्यांची देखील पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सीबीआयने हे सगळे अधिकारी असतील किंवा हे उद्योजक असतील त्यांच्या कार्यालयांवरती छापे देखील घातलेले आहे। मात्र एवढं होऊ नये, मागील 3-3.5 वर्षापासून सीबीआयकडे तपास आहे, तपासात कुठली प्रगती दिसत नाहीये किंवा काही महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागल्याचं दिसत नाहीये। सीबीआय एका तपासाच्या शेवटापर्यंत किंवा मुख्य आरोपींपर्यंत पोहोचल्याचं दिसत नाहीये। त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय आणि हा सर्व प्रकार गंभीर असल्याचं आरटीआय कार्यकर्त्यांचं मत आहे। हा प्रकार गंभीर आहे, त्याचबरोबर सीबीआय सारख्या तपास यंत्रणेला यात यश येत नाही, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत नाहीये, निंदनीय आहे, हे सगळं खेदजनक आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सगळ्या माहिती। झी 24 तास, एक पाऊल पुढे।